ज्याचा नेम तो देवा जगे परमपूज्य तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा समचरण सर्वजम सांद्रणीला बुदावम जगरणीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवला संविठ्ठलम चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी हे रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही अलंकापुरी रम्य सिंहासन संपदा मुज्जते स्फूर्त प्रदेशम विजिंद्रादि देव सदा श्रेयमान समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग पैठण निवासी गोदामय्याच्या किनारी स्वतःच्या भक्तीच्या सामर्थ्यानं जगाच्या मालकाला आपल्या घरामध्ये राबायला लावणारे नाथ महाराज संत शिरोमणी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आजचा हा चार चरणांचा देवाला कोण आवडतं, देवाला काय आवडतं आणि देवाला कसं वागणारी माणसं आवडतात याचं विश्लेषण करणारा महाराजांचा आजचा हा अभंग आहे. आपल्याला कोण आवडतं याच्यापेक्षा आपण कुणाला आवडतो हे जरा जास्त महत्वाचं असतं. आपण कुणाकडे पाहतो याच्यापेक्षा कोण आपल्याकडे पाहतं हे जरा जास्त महत्वाचं असतं. आपण देवळात जातो याच्यापेक्षा देव आपल्या घराला येतो हे अजून जरा जास्त महत्वाचं असतं. आपण वारीला जातो याच्यापेक्षा वारकरी आपल्या घराला येतात हे त्याहून जास्त महत्वाचं असतं. देवाला आवडणारा नेमकं कोण आहे, देवाला आवडणारी माणसं कोण असावीत असा प्रश्न एखाद्या साधकाला पडला असावा. असा मोठ्याच आकर्षण नेहमी असतं. जी माणसं आपल्यापेक्षा मोठी असतात त्या माणसांचं आकर्षण तुम्हाला मला सर्वाला राहतं. ते काय खात असतील, कसे राहत असतील, कुठं फिरायला जात असतील, त्यांची दिनचर्या काय असेल, आपल्याला ते आवडतात त्यांना कोण आवडत असेल असा प्रश्न जेव्हा तुमच्या माझ्या मनात उत्पन्न होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा संपूर्ण संत वाङ्मयातला एकुलता एक अभंग म्हणजे आजचा अभंग आहे. एकुलता एक कळतं ना तुम्हाला? 5 पोरांच्या पाठीवर 6वाही पोरगाच होतो त्याला एकुलता एक म्हणतात असंच ना? अहो 6 पोरींच्या पाठीवर एकुलता एक मुलगा झाला आणि तो जास्त लाडका असतो. तसा सगळे जास्त उपाय झाले पण देवाला आवडणारं नेमकं काय याचं गणित सुटना, पुढं सुटना.
काय आवडत असेल देवाला हे जेव्हा पुन्हा पुन्हा मनात यायला लागलं तेव्हा लक्षात आलं नाथ महाराजाला विचारावं. असं आहे, एखाद्या गोष्टीचा मार्ग आपल्याला माहित नसेल तर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला विचारलं पाहिजे. आपल्यापेक्षा मोठं कोण आहे? आपल्यापेक्षा मोठे 3 लोक आहेत. एका वर्गाचं नाव आहे देव, दुसऱ्या वर्गाचं नाव आहे संत, तिसऱ्या वर्गाचं नाव आहे आपले मायबाप. एका वर्गाचं नाव आहे देव. त्याला विचारलं पाहिजे नेमकं त्याला काय आवडतं, तो कुठं असतो. कलियुगात दोघांजवळ देव आहे. एक त्याच्या खिशात पैसा आहे आणि काळजात दया आहे, देव त्याच्या जवळ आहे. ज्ञानोबराय 10व्या अध्यायात उभी लिहितात, जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, ते तजान धनंजया विभूती माझ. आणि म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं काळी सुद्धा मोठा असावा. नाही तर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये साधी सोपी सरळ मन प्रसिद्ध आहे, बडाघर पोकळवासा वारा जाई बसा बसा. बघा ना, गरीबाची वर्गणी पट्टी जास्त राहते आणि मोठ्याची पट्टी मागायला गेल्यानंतर ते म्हणतो टिकून ठेवा, काला झाल्यावर देतो. हा फरक आहे. गरीब जास्त देतात, श्रीमंत जास्त देत नाही. ज्याच्या गळ्यात माळ नाही ना त्याची वर्गणी सगळ्यात आधी येते. ज्याच्या गळ्यात माळ आहे ते म्हणतो पळून चाललो का काय. हा फरक आहे. आणि म्हणून ज्याच्या खिशात पैसा आहे, दया काळजात आहे, देव त्याच्या जवळ आहे. पैसा खिशात ठेवायचा असतो आणि दया काळजात ठेवायची असते. ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात येतो त्या दिवशी भावभाव वेगळे राहतात. ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात येतो त्या दिवशी जावाजावाची भांडणं होतात. ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात प्रवेश करतो त्या दिवशी महाराज लोक सुद्धा घेतलेल्या तारखा कॅन्सल करतात. हा मोठा फरक आहे. पैसा कुठं असला पाहिजे? खिशात. आणि दया कुठं पाहिजे? प्रेम कुठं पाहिजे? हृदयात पाहिजे. माणसं उलट करतात, पैसा इथं ठेवतात वरच्या खिशात आणि दया प्रेम सगळं खालच्या खिशात. हे कलियुग आहे, इथं कुणीच कुणाचं नाही. 2 भावानं बंगला बांधायला काढला. 2 मजल्याचा बंगला होता. बांधकाम झालं, प्लॅस्टर झालं, फरशी टाकून झाली. आता फक्त कलर करायचा राहिला होता. गावातल्या वैस सहज बंगला बघायला आल्या आणि एवढंच म्हणाल्या, वरच्या मजल्यावर कोण राहणार आणि खालच्या मजल्यावर कोण राहणार. अजूनच बांधकाम तसंच पडलंय. गौंड्याची उधारी सुद्धा दिली. हे कलियुग आहे, इथं कुणीच कुणाला माझं म्हणत नाही. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं आपल्याशी बोलायचे बंद करतात. जोपर्यंत आपली शेती पडीक राहते तोपर्यंत गावकी भावकी गोड लागते आपल्याला. ज्या दिवशी आपण आपला 1.5 एकर वाहित करू त्या दिवशी आपलीच भावकी आपला रस्ता अडवते. म्हणून मी नेहमी सांगतो, 3 लोकांना कुणीही विसरू नये आणि कधीही विसरू नये. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला फक्त लक्षात ठेवा. हे कलियुग आहे, इथं कुणी कुणाचं नसतं. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसा नसतो त्या दिवशी जगाची तारांबळ असते. कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न आहे. नवऱ्यानं बायकोवर आणि बायकोनं नवऱ्यावर विश्वास ठेवावा की नाही, इथं भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. सप्तपदीची बंधनं ज्याच्या बरोबर घातली जातात त्या नवऱ्यावर विश्वास ठेवायचा म्हटलं की बाईला भीती वाटते. आणि जिचा हात हातात घेऊन आपला संसार सुखाचा व्हावा अशी स्वप्न पाहिली की बायको आपल्याला साथ देईल का नाही, इथेही आपल्याला शंका वाटते. याचं उत्तर कलियुगात देव शोधायचा असेल तर दुसरा प्रकार आहे का ज्याच्या ओठावर देवाचं नाव आहे. अशी माणसं देवाला आवडतात. त्या माणसाजवळ देव आहे. कुणाजवळ? ज्याच्या ओठावर नाव आहे. ज्ञानोबरायांची दुसरी ओवी घ्या. मी तयापासी पांडवा हरपलो गा दिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. ज्याच्या ओठावर भगवंताचं नाम आहे त्याच्याजवळ देव आहे. म्हणून 2 गोष्टी जपायच्या. माझ्याकडे पहा, थोडं ताट बसा. एक खिशातला मनी त्याला काय म्हणतात? पैसा. आणि दुसरा माळेतला मनी त्याला काय म्हणतात? जप. पण हे 2 मनी जपायचे 2 फरक आहेत. माळेतला मनी आत ओढावा लागतो. माझ्याकडे पहा, माळेतला मनी आत ओढायचा असतो आणि खिशातला मनी मोजताना बाहेर सोडायचा असतो. पैसे कसे पुसतात? अजून सोपं करू का? पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकार महाराजाचं दर्शन रिकाम्या हाताने अजिबात घ्यायचं नसतं. कलियुगातल्या लोकांना आकर्षण आहे. देव कुणाजवळ आहे? देवाला कोण आवडतं? नाथ महाराजाला विचारलं. नाथ महाराज म्हणले, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तो माणूस देवाला आवडतो. प्रकारे माळकऱ्यांनो, आपण देवाला खूप आवडतो. नुसतं आवडत नाही, प्रचंड आवडतो. आपल्यावर देव खूप प्रेम करतो. आपल्याला आय लव्ह यू म्हणणारी बायको सुद्धा जेवढं प्रेम करत नाही. कळतंय ना तुम्हाला? तुम्ही
तुम्ही लाजायला का लागले लहान आली पोरं लगेच? अरे अजून तुमचं व्हायचं जायचंय. त्याच्यापेक्षा जास्तीचं प्रेम आपल्यावर देव करत. किती आवडतो माहितीये आपण त्याला?